हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्रावीण्य अकॅडमी. तर आपण 7 टॉपिक जो आहे वेव्ह ऑप्टिक्स मधले, तर या टॉपिकचे आपण प्रॉब्लेम्स घेणार आहोत. तर इथं प्रत्येक पॉइंटचे प्रॉब्लेम्स आपण सेपरेट घेणार आहोत की जे बोर्ड एक्झामिनेशन साठी अतिशय महत्वाचे असतील. तर याच्यामध्ये पहिला पॉइंट, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन वेव्ह फ्रंट. तर हायजीन्स प्रिन्सिपल मध्ये आपण वेव्ह फ्रंट पाहिलेला आहे. तर हायजीन्स प्रिन्सिपल पर्यंतचे प्रॉब्लेम्स इथं पाहणार आहोत. तर व्ही इज इक्वल टू काय घेतला, एन लॅम्बडा. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी लाईट व्हॅक्यूम मधून कुठे इन्सिडेंट झाली पाहिजे, मीडियम मध्ये इन्सिडेंट झाली पाहिजे. मग ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कशाने डिनोट केल्याबरोबर एन ने डिनोट केलेला आहे. एन इज इक्वल टू सी अपॉन व्ही किंवा लॅम्बडा झिरो अपॉन लॅम्बडा. तर इथं सी आणि लॅम्बडा झिरो स्पीड अँड वेव्हलेंथ इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मधलं स्पीड सी आणि वेव्हलेंथ काय घेतली, लॅम्बडा झिरो. ओके. आणि व्ही आणि लॅम्बडा म्हणजे स्पीड अँड वेव्हलेंथ इन मीडियम. तर इथं स्पीड किती घेतोय व्ही आणि वेव्हलेंथ किती घेतली, लॅम्बडा, मीडियम मध्ये. ओके. याच्यानंतर वेव्ह नंबर. तर वेव्ह नंबर व्ही बार न डिनोट करायचा. कशाने डिनोट करतोय, व्ही बार न. तर इथं 1 मीटर लेंथ घ्यायची. तर 1 मीटर लेंथ मध्ये वेव्हज ड्रॉ करायच्या. तर 1 मीटर लेंथ मध्ये जेवढ्या वेव्हज बसतील ती संख्या, याला आपण वेव्ह नंबर म्हणतो. तर वेव्ह नंबर साठी फॉर्म्युला काय असतो, व्ही बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. आणि याचं एसआय युनिट काय असेल बाबा, मीटर असेल. काय असेल, सॉरी, एसआय युनिट काय असणार आहे, पर मीटर असेल. एसआय युनिट काय असेल, पर मीटर. याच्यानंतर स्नेल्स लॉ घेतोय. स्नेल्स लॉ मध्ये लाईट एका मीडियम मधून कुठं ट्रॅव्हल होते, दुसऱ्या मीडियम मध्ये. तर मीडियम 1 चा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय घेतोय, N1. आणि मीडियम 2 चा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय घ्यायचा, N2. तर या ठिकाणी 1 and 2 म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू काय म्हणायचं, फर्स्ट मीडियम. 1 N2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला, N2 अपॉन N1 इज इक्वल टू V1 अपॉन V2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. ओके. आणि याच्यानंतर रेशो ऑफ वेव्ह फ्रंट. तर आपण या ठिकाणी वेव्ह फ्रंट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये इन्सिडेंट होतं. तर इथं हे फर्स्ट मीडियम आहे बरोबर. तर आपण हे फिगर पाहिलेले आहे रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंटच्या बाबतीत. तर हे XY ही प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे आणि याच्यावरती फर्स्ट मीडियम आणि खाली काय असेल, सेकंड मीडियम. तर इथं AB म्हणजेच काय, इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आणि CD म्हणजेच काय, रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. तर इथं AB अपॉन CD ही व्हॅल्यू किती असते, cos I अपॉन cos R. cos I अपॉन cos R. तर हा I असतो. ओके. आणि हा किती आहे, R इतका आहे. फर्स्ट एक्झाम्पल, नंबर ऑफ वेव्हज इन 6 सेंटीमीटर ऑफ व्हॅक्यूम. तर व्हॅक्यूम मध्ये 6 सेंटीमीटर घ्यायचं, इज सेम ऍज नंबर ऑफ वेव्हज इन x सेंटीमीटर ऑफ मीडियम. तर इथं कंडिशन काय दिलेलं आहे, नंबर ऑफ वेव्हज इन 6 सेंटीमीटर ऑफ व्हॅक्यूम. व्हॅक्यूमचा 6 सेंटीमीटरचा भाग घ्यायचा, तिथं असणाऱ्या वेव्हची संख्या, आणि मीडियम मध्ये 1 सेंटीमीटरचा भाग घ्यायचा, तर त्या ठिकाणी असणाऱ्या वेव्हची संख्या सेम आहे. तर आता इफ Ri ऑफ मीडियम इज 3/2, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3/2 दिलेले आहे, तर काय फाइंड आउट करायचं आहे, x फाइंड आउट करायचं आहे. तर ही कंडिशन लिहायची. काय कंडिशन आहे बरोबर, आता नंबर ऑफ वेव्हज इन 6 सेंटीमीटर ऑफ व्हॅक्यूम इज इक्वल टू नंबर ऑफ वेव्हज इन x सेंटीमीटर ऑफ मीडियम. तर यासाठी हा फॉर्म्युला घ्यायचा, वेव्ह नंबर इंटू डिस्टन्स इज इक्वल टू वेव्ह नंबर इंटू x घ्यायचं. तर आता वेव्ह नंबर व्हॅक्यूम मध्ये 1 अपॉन किती झाला, लॅम्बडा 0 इंटू किती आलं, 6 इज इक्वल टू
वेव्ह नंबर इन मीडियम 1 लॅम्बडा इंटू काय घेतलं, एक्स घेतलं आणि हे इक्वेट करायचं. तर इथं 6/x इथं डिवाइड केला आणि लॅम्बडा 0 इकडे घेतला. 6/x इज इक्वल टू लॅम्बडा 0/लॅम्बडा. आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी हा फॉर्म्युला सुद्धा माहित आहे, n इज इक्वल टू लॅम्बडा 0/लॅम्बडा. तर इथं n ची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला. n ची व्हॅल्यू किती आहे बरोबर 3/2 इथं ठेवली 3/2. तर हे पहिलं इक्वेशन लॅम्बडा 0/लॅम्बडा जे वेव्ह नंबर वरून आलेलं आहे आणि हे डेफिनेशन नुसार आलेलं आहे, हे दुसरं इक्वेशन. तर इथं लॅम्बडा 0/लॅम्बडा लॅम्बडा 0/लॅम्बडा हे दोन इक्वेशन इक्वेट करायचे. मग काय आलं बाबा आता या ठिकाणी 6/x इज इक्वल टू 3/2 हे 3/2 घेतलं, रेसिप्रोकल घेतला. 6/x म्हणजे x/6 आणि इकडे सुद्धा 2/3 घेतला. तर या ठिकाणी हा 6 इकडे नेला, x इज इक्वल टू 2/3 इंटू 6. 6/3 म्हणजे 2 2 जार 4 म्हणजे x हे डिस्टन्स किती असेल 4 सेंटीमीटर असेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, नंबर ऑफ वेव्स इन 6 सेंटीमीटर ऑफ व्हॅक्यूम इज इक्वल टू नंबर ऑफ वेव्स इन 4 सेंटीमीटर ऑफ मीडियम अशी व्हॅल्यू लिहू शकतो. हिअर वी सी सेकंड प्रॉब्लेम. काय दिलेलं आहे, मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ 589 नॅनोमीटर. वेवलेंथ 589 नॅनोमीटर दिलेलं आहे, याचं रूपांतर मीटर मध्ये केलं 10⁻⁹ मीटर. इज इन्सिडेंट फ्रॉम एअर ऑन वॉटर सरफेस. तर ही लाईट एअर मधून कुठे इन्सिडेंट होते, वॉटर मध्ये इन्सिडेंट होते. व्हॉट आर द वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी अँड स्पीड ऑफ रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड लाईट. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर 1.33 दिलेला आहे. 1.33 म्हणजेच किती असतं 4/3 अशी व्हॅल्यू असते. तर इथं प्रॉब्लेम हा असा दिलेला आहे बाबा. तर इथं एअर आहे, इथं वॉटर आहे. लाईट एअर मधून काय होते, सायमल्टेनियसली रिफ्लेक्ट होते, शिवाय काय होते रिफ्रॅक्ट होते. तर इथं काय विचारलेलं आहे, रिफ्लेक्टेड लाईटच्या बाबतीत काय काय फाइंड आउट करायचं आहे, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि स्पीड. रिफ्लेक्टेड लाईटच्या बाबतीत वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि स्पीड काढायचंय. तसंच रिफ्रॅक्टेड लाईटच्या बाबतीत सुद्धा वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि स्पीड कॅल्क्युलेट करायचंय. तर या ठिकाणी लॅम्बडा ए 589 नॅनोमीटर म्हणजे 589 इंटू 10⁻⁹ मीटर. तर NA म्हणजे काय घ्यायचं, फ्रिक्वेन्सी, एअर मधली फ्रिक्वेन्सी NA. VA म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर किती असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर या ठिकाणी NA कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर लॅम्बडा W कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर NW कॅल्क्युलेट करायचं आहे आणि VW कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे या तिन्ही पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. फ्रिक्वेन्सी इन वॉटर, वेवलेंथ इन वॉटर आणि व्हेलॉसिटी इन वॉटर. तर इथं ANW म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर दिलेलं आहे. किती व्हॅल्यू दिलेलं आहे 1.33. तर इथं मी ही फिगर ड्रॉ केलेलं आहे, एअर आणि हा भाग कोणता आहे, वॉटरचा भाग आहे. तर आपण पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी इन एअर कॅल्क्युलेट करूया. एअर मधली फ्रिक्वेन्सी, आपला फॉर्म्युला कसा असतो, V इज इक्वल टू N इंटू लॅम्बडा. त्यानुसार VA इज इक्वल टू काय झाला, NA इंटू लॅम्बडा A. ओके. तर आता NA इज इक्वल टू काय घेतलं, VA/लॅम्बडा A. VA किती आहे बरोबर 3 × 10⁸ डिवायडेड बाय लॅम्बडा A 589 इंटू 10⁻⁹ मीटर अशी व्हॅल्यू घेतली. तर आता 3 च्या ऐवजी मी काय करतो 3000 घेतो. म्हणजे 1000 न मल्टिप्लाय केल्यामुळे 8 च्या ऐवजी किती येईल 5 आणि 3000/589 इंटू 10⁻⁹ मीटर. तर हे लॉग आणि अँटी लॉग न सॉल्व्ह केलं तर किती उत्तर असेल 5.09 इंटू 10⁻14 हर्ट्ज इतकं आन्सर असणार आहे. म्हणजे एअर मधली फ्रिक्वेन्सी मिळाली किती 5.09 इंटू 10⁻14 हर्ट्ज. तर आता या ठिकाणी रिफ्लेक्टेड लाईट, जी लाईट इन्सिडेंट असते आणि ही रिफ्लेक्टेड लाईट. तर इन्सिडेंट लाईट आणि रिफ्लेक्टेड लाईट मध्ये वेवलेंथ,
फ्रिक्वेन्सी आणि स्पीड सेम असतं. त्यामुळं NA ची व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी इन एअर किती आली 5.09 इंटू 10⁻14 हर्ट्ज. वेव्हलेंथ हीच घ्यायची, इन्सिडेंट लाईटची वेव्हलेंथ 589, रिफ्लेक्टेड लाईटची सुद्धा तीच असेल 589 नॅनोमीटर. आणि स्पीड रिफ्लेक्टेड लाईटचं स्पीड किती घ्यायचं 3 इंटू 10⁸8 मीटर पर सेकंड हे स्पीड घेत आहे. याच्यानंतर रिफ्रॅक्टेड लाईटच्या बाबतीत ही रिफ्लेक्टेड लाईट आहे, ही कोणती लाईट आहे रिफ्रॅक्टेड लाईट. तर रिफ्रॅक्टेड लाईटच्या बाबतीत फ्रिक्वेन्सी सेम असते. कोणतीही वेव्ह एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल झाली तर त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी काय असते सेम असते. फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम. म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी इन वॉटर इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इन एअर. एअर मधली फ्रिक्वेन्सी काढली आपण किती आहे बाबा 5.09 इंटू 10⁻14 हर्ट्ज. 5.09 इंटू 10⁻14 हर्ट्ज. आता याच्या पुढं आपण कोणती व्हॅल्यू काढूया लॅम्बडा डब्ल्यू साठी. तर n इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. n ची व्हॅल्यू किती आहे बरोबर 4/3 इज इक्वल टू 589 अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. तर हे नॅनोमीटर आहे, हे तसंच ठेवलेलं आहे, मी कन्वर्ट करत नाही, मीटर मध्ये करायची गरज नाही. लॅम्बडा डब्ल्यू सुद्धा कशामध्ये मिळेल तुम्हाला मीटर मध्येच मिळेल. तर इथं लॅम्बडा डब्ल्यू इज इक्वल टू हा इकडे आणला म्हणजे किती झालं 589 इंटू 3/4 झालं. तर हे 443 नॅनोमीटर. तर यानुसार आपण वेव्हलेंथ इन वॉटर फाइंड आउट केलेलं आहे. आता व्हेलॉसिटी इन वॉटर साठी फॉर्म्युला वापरायचा n इज इक्वल टू VA अपॉन VW. तर इथं VW इज इक्वल टू काय घेतलं VA अपॉन n म्हणजे किती व्हॅल्यू 3 इंटू 10⁸8 अपॉन n ची व्हॅल्यू 1.33. तर किती आन्सर मिळते 2.26 इंटू 10⁸8 मीटर पर सेकंड. तर यानुसार आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड लाईटच्या बाबतीत वेव्हलेंथ फ्रिक्वेन्सी आणि स्पीड कॅल्क्युलेट करू शकतो. थर्ड प्रॉब्लेम व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ वेव्हलेंथ फ्रॉम 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. म्हणजे व्हाईट लाईटच्या बाबतीत एअर मध्ये वेव्हलेंथची रेंज दिलेली आहे. किती दिलेली आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. तर ही व्हाईट लाईट आपण मीडियम मध्ये पास करतोय. तर मीडियम मध्ये या लाईटची वेव्हलेंथ बदलेल. तर वेव्हलेंथची रेंज कॅल्क्युलेट करायचं म्हणजे शॉर्टेस्ट वेव्हलेंथ आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ आणि या दोघांच्या मधली रेंज कॅल्क्युलेट करायची. तर या ठिकाणी शॉर्टेस्ट वेव्हलेंथ एअर मध्ये 400 नॅनोमीटर, लॉंगेस्ट वेव्हलेंथ एअर मध्ये 700 नॅनोमीटर आणि किती आहे 1.55. तर इथं लॅम्बडा एस मीडियम कॅल्क्युलेट करायचं आहे. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ इन मीडियम आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ इन मीडियम कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा n इज इक्वल टू एअर मधली वेव्हलेंथ डिवायडेड बाय मीडियम मधली वेव्हलेंथ. तर इथं शॉर्टेस्ट वेव्हलेंथ इन मीडियम इज इक्वल टू लॅम्बडा एस अपॉन काय घेतलं n घेतलं. तर या ठिकाणी लॅम्बडा एस किती आहे 400 अपॉन 1.55 किती व्हॅल्यू आली 258.06 नॅनोमीटर. तर शॉर्टेस्ट वेव्हलेंथ इन मीडियम मिळाली. आता n इज इक्वल टू लॅम्बडा एल अपॉन लॅम्बडा एल मीडियम आपण म्हणतोय. तर मीडियम मध्ये लॉंगेस्ट वेव्हलेंथ इन मीडियम फाइंड आउट करायचं आहे. लॅम्बडा एल मीडियम मध्ये फाइंड आउट करायचं आहे. लॅम्बडा एल अपॉन n घेतले, ही व्हॅल्यू इकडे घेतली, n इथे डिवाइड केला म्हणजे या ठिकाणी किती आली व्हॅल्यू बरोबर आहे या ठिकाणी 700 पाहिजे. या ठिकाणी किती पाहिजे 700 अपॉन 1.55 इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळते 451.6 नॅनोमीटर. म्हणजेच वेव्हलेंथ रेंज इन मीडियम किती असेल 258.06 नॅनोमीटर टू 451.6 नॅनोमीटर इतकी व्हॅल्यू. नेक्स्ट प्रॉब्लेम the width of plane incident wavefront is found to be doubled on refraction in denser medium. If it makes an angle of 65 with normal, calculate refractive index of denser medium. तर याने काय सांगितलेलं आहे तर लाईट
एअर मधून डेन्सर मीडियम मध्ये इन्सिडेंट होते. तर AB हा प्लेन वेव्ह फ्रंट एअर मधला आहे आणि CD हा रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट आहे डेन्सर मीडियम मधला. तर याने काय दिलेलं आहे, या ठिकाणी CD ची लेंथ AB च्या किती पट आहे, 2 पट आहे. तर इथं CD इज इक्वल टू 2 इंटू AB. I दिलेलं आहे, I किती आहे 65. तर काय फाइंड आउट करायचं आहे, N फाइंड आउट करायचं आहे. N म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. तर या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे, AB अपॉन CD इज इक्वल टू कॉस I अपॉन कॉस R. I ची व्हॅल्यू किती लिहिली, 65 अपॉन कॉस R इज इक्वल टू AB अपॉन CD ची व्हॅल्यू किती आहे, 2 इंटू AB. तर इथं AB ला एक AB काय झाला, कॅन्सल. तर कॉस 65 ची व्हॅल्यू लिहिली 0.4226 अपॉन कॉस R इज इक्वल टू किती आलं, 1/2 व्हॅल्यू आली. तर कॉस R इकडे नेते म्हणजे या 2 न मल्टिप्लाय करायचं. कॉस R इज इक्वल टू 2 इंटू 0.4226 म्हणजे 0.8452. तर हा कॉस तिकडे नेतो म्हणजे इनवर्स झाला. R इज इक्वल टू कॉस इनवर्स 0.8452 आणि कॉस इनवर्स 0.8452 ची व्हॅल्यू किती मिळते, 32 डिग्री आणि 16 मिनिट मिळते. आणि यानंतर I माहित झाला तुम्हाला, अजून काय माहित झालं, R माहित झाला. तर N कॅल्क्युलेट करू शकतोय. N ची व्हॅल्यू कशी द्यायची, साइन I अपॉन साइन R. तर साइन I ची व्हॅल्यू 65, साइन R ची किती 32 डिग्री आणि 16 मिनिट. आणि हे सिम्प्लिफाय करायचं, किती आन्सर मिळतं, 1.697. नेक्स्ट प्रॉब्लेम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर अँड डायमंड R. तर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 आणि डायमंडचा 2.42 दिलेला आहे. फाइंड द स्पीड ऑफ लाईट इन वॉटर अँड डायमंड. तर इथं वॉटर मधलं स्पीड आणि डायमंड मधलं स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. एअर मधलं स्पीड किती घ्यायचं, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. आणि शिवाय काय म्हटलेलं, हेन्स फाइंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू वॉटर. तर डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर म्हणजे WND ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कोणती व्हॅल्यू काढायची, WND ची. तर इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर साठी फॉर्म्युला, एअर मधून लाईट कुठे जाते, वॉटर मध्ये. तर VA अपॉन VW. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर 4/3, 3 इंटू 10⁸ अपॉन VW. तर VW ची व्हॅल्यू किती मिळते, 2.25 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड इतकी व्हॅल्यू मिळते. तर हे असं केलं, VW हा 4/3 कडे आणला म्हणजे 3/4 झाला. 3 3 9/4 इंटू 10⁸. तर इथं 9/4 म्हणजे किती आलं, 2.25 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू एअर, VA अपॉन VD. तर इथं 2.42 इज इक्वल टू 3 इंटू 10⁸ अपॉन VD. तर VD ची व्हॅल्यू किती घ्यायची, 3 इंटू 10⁸ अपॉन 2.42. तर इथं व्हेलॉसिटी इन डायमंड किती मिळते, 1.24 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू वॉटर. म्हणजे काय, लाईट ही कुठून कुठे गेली पाहिजे, बरोबर वॉटर मधून कुठे गेली पाहिजे, डायमंड मध्ये. मग काय म्हणायचं, WND ही व्हॅल्यू घ्यायची, VW अपॉन VD. तर इथं 2.25 इंटू 10⁸ आणि 1.24 इंटू 10⁸ हे सिम्प्लिफाय करायचं. 10⁸ ला 10⁸ कॅन्सल, 1.815. तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू काय असेल, वॉटर. 6th प्रॉब्लेम, डिटरमाइन द चेंज इन वेव्हलेंथ ऑफ लाईट ड्युरिंग इट्स पॅसेज फ्रॉम एअर टू ग्लास. म्हणजे लाईट एअर मधून लाईट कुठे जाते, ग्लास मध्ये. तर चेंज इन वेव्हलेंथ फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एअर मधल्या वेव्हलेंथ मधून ग्लास मधली वेव्हलेंथ काय करायची, वजा करायची, हे फाइंड आउट करायचं. इफ द Ri ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज 1.5, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.5 अँड फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इज 4 इंटू 10⁻14 हर्ट्ज. लाईटची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 4 इंटू 10⁻14 हर्ट्ज. फाइंड द वेव्ह नंबर इन ग्लास. तर ग्लास मधला वेव्ह नंबर फाइंड आउट करायचा आहे.
म्हणजे ग्लासमध्ये 1 मीटर लांबीच्या लेंथ मध्ये किती वेव्हची संख्या असतील हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता या ठिकाणी ANG रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर 1.5, NA दिलेला आहे, म्हणजे काय दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी इन एअर 4 × 10⁻14 हर्ट्ज, स्पीड ऑफ लाईट इन एअर दिलेलं आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर एअर मधली वेव्हलेंथ, ग्लास मधली वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. मग एअर मधल्या वेव्हलेंथ मधून ग्लास मधली वेव्हलेंथ वजा करायची, हे सबस्ट्रॅक्शन फाइंड आउट करायचं. आणि वेव्ह नंबर इन ग्लास म्हणजे 1 मीटर लांबीच्या ग्लास मध्ये किती वेव्हची संख्या असेल. तर VA इज इक्वल टू NA इंटू लॅम्बडा A. तर लॅम्बडा A फाइंड आउट करायचा. लॅम्बडा A इज इक्वल टू VA अपॉन NA 3 × 10⁸ अपॉन 4 × 10⁻14. तर लॅम्बडा A सिम्प्लिफाय केलं तर इथं 3/4 म्हणजे किती आलं 0.75, आणि हा 8 आणि 10⁻14 म्हणजे हे काय येईल -6 येईल. 10 किती असेल -6 असेल. तर आता अजून 4 पॉइंट इकडे सरकवले म्हणजे 10 किती झालं -10 मीटर. तर 7500 इंटू 10⁻10 मीटर म्हणजे किती व्हॅल्यू आली 7500 अँगस्ट्रॉम, म्हणजे एअर मधली वेव्हलेंथ मिळाली. त्याच्यानंतर ANG लॅम्बडा A अपॉन लॅम्बडा V लॅम्बडा W. तर इथं 1.5 इज इक्वल टू 7500 अपॉन लॅम्बडा W. लॅम्बडा W किती घ्यायचा 7500 अपॉन 1.5, तर 5000 अँगस्ट्रॉम मिळते. आणि एअर मधल्या वेव्हलेंथ मधून या ठिकाणी एअर मधल्या वेव्हलेंथ मधून ग्लास मधली वेव्हलेंथ काय करायची वजा करायची. सॉरी इथं G पाहिजे होतं. तर या ठिकाणी 7500 मायनस 5000 म्हणजे किती आलं 2500 अँगस्ट्रॉम. आणि लास्टला वेव्ह नंबर इन ग्लास. तर या ठिकाणी VG बार म्हणजे वेव्ह नंबर इन ग्लास इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा G. तर 1 अपॉन 5000 अँगस्ट्रॉम आहे. अँगस्ट्रॉमचं रूपांतर मीटर मध्ये करायचं 10⁻10 मीटर. तर 10⁻10 न्यूमरेटर मध्ये घेतलं म्हणजे 10⁻10 होईल. आणि इथं 1/5 म्हणजे 0.2 इंटू 10⁻10 म्हणजे 2 इंटू 10⁻9 वेव्हज मिळतील. किती डिस्टन्स मध्ये ग्लास मधल्या 1 मीटर इतक्या डिस्टन्स मध्ये इतक्या वेव्हज मिळतील 2 इंटू 10⁻9. हे काय म्हणायचं पर मीटर म्हणायचं, पर मीटर. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण सेकंड टाइपचे प्रॉब्लेम्स पाहणार, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. तर या ठिकाणी पहिली वेव्ह आहे. पहिल्या वेव्हचं इक्वेशन यानुसार देते y1 इज इक्वल टू a1 sin ओमेगा टी. सेकंड वेव्हचं इक्वेशन y2 इज इक्वल टू a2 sin ओमेगा टी प्लस फाय. दोन वेव्ह सुपर इम्पोजिशन झाला तर y इज इक्वल टू y1 प्लस y2. तर दोन वेव्ह सुपर इम्पोज झाल्यानंतर वेव्हचं इक्वेशन y इज इक्वल टू r sin ओमेगा टी प्लस डेल्टा. तर इथं R म्हणजे अँप्लिट्यूड असतो कोणाचा सुपरपोजिशन झाल्यानंतरचा. आणि अँप्लिट्यूड साठी हा फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू √A1 म्हणजे पहिल्या वेव्हचा अँप्लिट्यूड A1² प्लस A2² प्लस 2A1A2 इंटू कॉस फाय. आता या ठिकाणी वापरता I1 अपॉन I2 याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरला तरी चालतो A1² अपॉन A2². आणि I1 अपॉन I2 इज इक्वल टू W1 अपॉन W2. W1 म्हणजे काय विड्थ घेते पहिल्या स्लिटची विड्थ W1 आणि W2 म्हणजे काय विड्थ घेते म्हणजे हे असं बरोबर का. हे सोर्सेस असतात का नाही विड्थ म्हणजे काय S1 म्हणजे हा विड्थ हे डिस्टन्स बरोबर W1 म्हणजे इथून हे डिस्टन्स इथून हे डिस्टन्स याला आपण काय म्हणतो W2. तर इथं I1 अपॉन I2 इज इक्वल टू W1 अपॉन W2 असं आपण लिहू शकतो. याच्या पुढे वापरता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी फायची व्हॅल्यू किती असते 1. तर I मॅक्सिमम इज प्रोपोर्शनल टू A1² प्लस A2² A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर
आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी कॉस फायची व्हॅल्यू -1 असते. तर आय मिनिमम इज प्रोपोर्शनल टू A1 - A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू काय घेतलं, A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर यानुसार कोणती व्हॅल्यू लिहू शकतो आपण, आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिममची. फर्स्ट एक्झाम्पल, Young's experiment, ratio of intensity at the maxima and minima in an interference pattern is 36:9. म्हणजे काय दिलेलं आहे, आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिमम ही व्हॅल्यू किती आहे, 36/9. ओके. आता पुढे काय म्हटलेलं आहे, व्हॉट विल बी द रेशो ऑफ इंटेन्सिटीज ऑफ टू इंटरफरिंग वेव्हज. म्हणजे I1 अपॉन I2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच I1 अपॉन I2 इज इक्वल टू A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिमम. काय फॉर्म्युला आहे, A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर. 36/9 व्हॅल्यू 9 आहे, इज इक्वल टू A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतला. 36 चं स्क्वेअर रूट 6, 9 चं स्क्वेअर रूट 3, स्क्वेअर रूट A1 + A2 अपॉन A1 - A2. 6/3 म्हणजे 2/1. A1 + A2 अपॉन A1 - A2 ही व्हॅल्यू मिळाली. युजिंग कॉम्पोनंडो डिव्हिडंडो म्हणजे काय करायचं, 2 + 1 LHS ला न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड केला, डिवायडेड बाय न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर वजा करायचा. या क्रियेला आपण काय म्हणतो, कॉम्पोनंडो डिव्हिडंडो म्हणतो. तर इथं 2 + 1 अपॉन 2 - 1 इज इक्वल टू, जसं LHS ला केलं तसंच RHS ला करतोय. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड केला, न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट केला. 2 + 1 म्हणजे 3, 2 - 1 म्हणजे 1. तर या ठिकाणी काय आलं बरोबर, A1 + A2 + A1 - A2 डिनॉमिनेटर मध्ये हे मायनस साइन इंट्रोड्यूस करतोय, -A1 + A2. तर इथं A2 + A2 ला -A2 कॅन्सल, +A1 ला -A1 कॅन्सल. A1 + A1 किती आला, 2A1. A2 + A2 किती व्हॅल्यू मिळते, 2A2. 2 ला 2 काय झाला, कॅन्सल. म्हणजे काय येते व्हॅल्यू, A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3/1. तर कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची, I1 अपॉन I2 ची व्हॅल्यू. तर I1 अपॉन I2 इज इक्वल टू A1 अपॉन A2 ब्रॅकेट स्क्वेअर. हिअर वी नो द व्हॅल्यू ऑफ A1 अपॉन A2 किती व्हॅल्यू आहे, 3/1. 3/1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती आलं, 9/1. So I1 as to I2, its value is 9 as to 1. Second problem, the intensity of light coming from one of the slit in Young's experiment is twice the intensity of light coming from other slit. म्हणजे Young's experiment मध्ये 2 स्लिट असतात वापरता, ही एक स्लिट आणि ही दुसरी स्लिट. तर यामधली इंटेन्सिटी I1, यामधली इंटेन्सिटी I2. तर एका ठिकाणची इंटेन्सिटी जास्त आहे, कशी आहे, डबल दुसऱ्याच्या. मग समजा आपण असं घेऊया, I1 इज इक्वल टू 2I2, म्हणजे इथली इंटेन्सिटी डबल आहे इथल्याच्या. ओके. व्हॉट विल बी द अप्रॉक्सिमेट रेशो ऑफ इंटेन्सिटीज ऑफ ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस इन रिझल्टिंग इंटरफरन्स पॅटर्न. म्हणजे आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिमम हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी आय मॅक्सिमम टू आय मिनिमम काय फॉर्म्युला येईल, A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन A1 - A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर आता A1 जो आहे, A1 असा लिहिला तरी चालतो, A1 इज इक्वल टू √A1 चा स्क्वेअर. चालेल का नाही. तर A1 ची व्हॅल्यू √A1 स्क्वेअर प्लस A2 ची व्हॅल्यू √A2 स्क्वेअर. तसंच मी डिनॉमिनेटर मध्ये लिहिलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे A1 स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहायचं, I1. अँप्लिट्यूडचा स्क्वेअर म्हणजे काय असते, इंटेन्सिटी. म्हणून इथं A1 स्क्वेअर ची व्हॅल्यू किती लिहिली, I1. A2 स्क्वेअर ची व्हॅल्यू I2 डिवायडेड बाय √I1 - √I2. तर आता I1 ची व्हॅल्यू किती आहे बरोबर, 2I2. I1 च्या ठिकाणी किती ठेवायचं, 2I2 प्लस √I2 अपॉन √2I2 - √I2. तर आता इथं
रूट मध्ये 2i2 आहे, इथं रूट मध्ये i2 आहे. तर आपण काय करूया, रूट i2 कॉमन घ्यायचं. रूट i2 कॉमन घेतलं तर इथं किती राहील, रूट 2, आणि या ठिकाणी काय राहील, 1. रूट 1 राहील म्हणजेच 1 येईल. डिनॉमिनेटर मध्ये रूट i2 कॉमन काढलं, इथं किती राहील, रूट 2 मायनस रूट 1 म्हणजे 1 येईल. तर इथं रूट i2 ला रूट i2 कॅन्सल. तर काय व्हॅल्यू, रूट 2 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट 2 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता मी काय करतो इथं बाबर, आता हे असं केलेलं आहे बाबर, हा स्क्वेअर रूट 2 प्लस 1 अपॉन रूट 2 मायनस 1 संपूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर करतोय. आणि या ठिकाणी रॅशनलायझेशन करायचं, कुणाचं, डिनॉमिनेटरचं. तर इथं रूट 2 प्लस 1 अपॉन रूट 2 प्लस 1 म्हणजे न्यूमरेटर मध्ये रूट 2 प्लस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये रूट 2 प्लस 1 न मल्टिप्लाय करतोय. तर इथं रूट 2 प्लस 1 इंटू रूट 2 प्लस 1, रूट 2 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट 2 मायनस 1 इंटू रूट 2 प्लस 1, काय व्हॅल्यू, रूट 2 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर म्हणजे 2 मायनस 1 मिळेल. रूट 2 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार फाइंड आउट करायचा. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. तर रूट 2 चा स्क्वेअर प्लस 2 रूट 2 प्लस 1. तर इथं रूट 2 चा स्क्वेअर 2 प्लस 1 म्हणजे किती आलं, 3 प्लस 2 रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. याचा परत फॉर्म्युला वापरायचा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर किती येते व्हॅल्यू, 3 स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 इंटू रूट 2 प्लस 2 चा वर्ग 4 रूट 2 चा स्क्वेअर 2, 4 2 जार 8, 8 प्लस 9 17 प्लस 12 रूट 2. तर हे आन्सर 33.96 म्हणजे अबाउट 34 इतका रेशो मिळेल, आय मॅक्सिमम टू आय मिनिमम. थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे, कन्सिडर इंटरफरन्स बिटवीन वेव्स फ्रॉम टू सोर्सेस ऑफ इंटेन्सिटीज आय अँड 4i. म्हणजे दोन सोर्सेस आहेत, एकाची इंटेन्सिटी आय आहे आणि दुसऱ्याची इंटेन्सिटी किती आहे, 4i इतकी आहे. फाइंड द इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट वेअर फेज डिफरन्स इज पाय बाय 2 अँड पाय. तर या ठिकाणी रिझल्टंट इंटेन्सिटी काढायची. काय फाइंड आउट करायचं आहे, रिझल्टंट इंटेन्सिटी. तर गिवन मध्ये I1 इज इक्वल टू I, I2 इज इक्वल टू 4i. रिझल्टंट इंटेन्सिटी म्हणजे IR, फायची व्हॅल्यू पाय बाय 2 द्यायची आणि रिझल्टंट इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. फायची व्हॅल्यू किती घेतोय, पाय घेतोय. म्हणजे फेज डिफरन्स 90 आणि किती घेतोय, 180. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे आर साठी, आर इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 इंटू कॉस फाय. आर चा स्क्वेअर घेतला, आर स्क्वेअर इज इक्वल टू रूट कॅन्सल होईल. ओके, तर इथं a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 इंटू कॉस फाय. तर इथं आर स्क्वेअरलाच काय म्हणायचं, आय आर म्हणतोय. काय म्हणायचं, आय आर, रिझल्टंट इंटेन्सिटी. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 इंटू a1 मी असा लिहिला रूट a1 चा स्क्वेअर, रूट a1 स्क्वेअर म्हणजे a1, रूट a2 स्क्वेअर म्हणजे a2 इंटू कॉस फाय. तर आता a1 स्क्वेअरला i1 म्हणायचं, a2 स्क्वेअरला i2 म्हणायचं. a1 स्क्वेअर i1, a2 स्क्वेअरला i2. तर इथं i1 i2 रूट मध्ये i1 रूट मध्ये i2 कॉस फाय असे अशी व्हॅल्यू असेल. तर फायची व्हॅल्यू किती ठेवली, पाय बाय 2 म्हणजे 90 ठेवली. तर इथं i1 i, i2 4i, i1 ची व्हॅल्यू i लिहिली, i2 ची व्हॅल्यू 4i लिहिलेली आहे. तर 4i प्लस i 5i, 2 इंटू रूट मध्ये ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचा, 4 इंटू 1 4, i इंटू i किती आला, i स्क्वेअर इंटू कॉस पाय बाय 2. कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते सांगा बरं, 0. म्हणजे ही सगळा ब्रॅकेट ही व्हॅल्यू किती आली, 0. म्हणजे रिझल्टंट इंटेन्सिटी फेज डिफरन्स जर पाय बाय 2 असेल तर किती व्हॅल्यू मिळते, 5i मिळेल. आता सेकंड वन, फेज डिफरन्स पाय घ्यायचा, कॉस फायची व्हॅल्यू किती घेतली, पाय. तर इथं i 4i प्लस 2 इंटू रूट मध्ये i प्लस रूट मध्ये 4i इंटू कॉस पाय बाय 2 च्या ठिकाणी पाय घ्यायचा. कॉस पायची व्हॅल्यू किती असते, -1. तर इथं -1 आलं. रूट 4i स्क्वेअर ची व्हॅल्यू 2i आली. तर इथं प्लस मायनस म्हणजे मायनस 5i मायनस 4i म्हणजे किती व्हॅल्यू असेल, i. तर यानुसार आपण रिझल्टंट इंटेन्सिटी फाइंड आउट करू शकतो. दिस इज द नेक्स्ट प्रॉब्लेम. In Young's experiment, the ratio of intensity at maxima and minima
इन इंटरफरन्स पॅटर्न इज 25:9. म्हणजे काय दिलेलं आहे, आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू 25/9. तर व्हॉट विल बी द रेशो ऑफ विड्थ ऑफ टू स्लिट्स. म्हणजे दोन स्लिट आहेत वापरता. समजा ही पहिली स्लिट आहे, फर्स्ट स्लिट S1 आणि ही दुसरी स्लिट. या स्लिटची विड्थ म्हणजे W1 म्हणायचं, या स्लिटची विड्थ त्याला काय म्हणायचं, W2. तर हा रेशो फाइंड आउट करायचा, W1 अपॉन W2, W1 अपॉन W2 हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी अगोदर आपण कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करूया, I1 अपॉन I2 किंवा A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, तर या ठिकाणी फॉर्म्युला माहित आहे, आय मॅक्सिमम अपॉन आय मिनिमम. इथे असते व्हॅल्यू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. 25/9 इज इक्वल टू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलेला. 25 चं 5, 9 चं 3. A1 प्लस A2 चा स्क्वेअर किती आला, A1 प्लस A2 अपॉन A1 मायनस A2. युजिंग कॉम्पोनंडो डिव्हिडंडो. म्हणजे काय, न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचा आणि न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबस्ट्रॅक्ट करायचा, जसं LHS ला तसंच RHS ला. तर इथं प्लस A2 ला मायनस A2 आणि इथं प्लस A1 ला मायनस A1 कॅन्सल होईल. तर काय येईल व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये, 2 इंटू A1 अपॉन 2 इंटू A2, 2 ला 2 कॅन्सल, 8 अपॉन 2 म्हणजे किती आलं, 4 अपॉन 1 इज इक्वल टू A1 अपॉन A2. तर I1 अपॉन I2 इज इक्वल टू काय असते व्हॅल्यू, A1 अपॉन A2 ब्रॅकेट स्क्वेअर. A1 अपॉन A2 किती आलेला आहे, 4/1. 4/1 चा स्क्वेअर म्हणजे किती आलं, 16/1. तर इथं W1 अपॉन W2 इज इक्वल टू काय घेतलं, I1 अपॉन I2 इज इक्वल टू I1 अपॉन I2 म्हणजे किती आलं बरोबर, 16/1. तर विड्थचा रेशो W1 ऍज टू W2 किती व्हॅल्यू मिळते, 16 ऍज टू 1 इतकी व्हॅल्यू मिळते.